वाचाल तर वाचाल असं नेहमीच म्हटलं जातं। वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी पुस्तक दिन साजरा करायचा असं म्हणतात। पण वाचन नेमकं करायचं तरी कसं? वाचनाची सुरुवात कशी करायची? वाचता वाचता झोप येते, बोर व्हायला होतं, मग अशा वेळी वाचनाची आवड कशी निर्माण करायची? तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील तर त्याची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। खरं तर दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो। लोकांमध्ये वाचनाची सवय रुजवणं आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणं हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे। हा दिवस वर्ल्ड बुक डे म्हणून साजरा करणार असल्याचं युनेस्कोने 1995 ला जाहीर केलं। खरं तर 23 एप्रिल हा दिवस विल्यम शेक्सपियर, मिगेल दे सर्वांतेस, इंगा गार्सियासो डे ला वेगा या प्रसिद्ध लेखकांचा मृत्यू दिन आहे। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून जागतिक पुस्तक दिन घोषित करण्यात आला। जगभरात या दिवशी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। पुस्तक तर वाचायचंय पण वेळ नाहीये। सध्याच्या धावपळीच्या जीवनात कुठे वाचायला सवड मिळते? ठरवलं तर भरपूर कारणं देता येतील, पण या बिझी लाईफस्टाईल मध्ये थोड्याशा प्रयत्नांनी नीट प्लॅनिंग करून पुस्तकांशी छान गट्टी करता येऊ शकेल। यासाठीच काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा। 1. पुस्तक कायम सोबत ठेवा। बसमध्ये, ट्रेनमध्ये आणि अगदी डॉक्टरांकडे जाताना देखील एक पुस्तक सोबत ठेवाच। जेव्हा थोडा फावला वेळ मिळेल तेव्हा तो सत्कारणी लावता येईल। घरातून निघताना बॅगेत जर जागा नसेल तर मग अशा वेळी तुम्ही पुस्तकाची प्रत सोबत न ठेवता त्या पुस्तकाची ई आवृत्ती किंडल किंवा स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करून ठेवू शकता। 2. वाचनाची सवय लावा। दिवसातील एक विशिष्ट वेळ वाचनासाठी बाजूला काढून ठेवा। सुरुवातीला 10 मिनिटांपासून सुरुवात करून तुम्ही हा वेळ हळूहळू वाढवू शकता। वेळ लावून जर वाचन केलं तर त्या वेळात फक्त वाचनच होईल आणि तुमचं मन इतर गोष्टींकडे वेधलंही जाणार नाही, विचलित होणार नाही। 3. पुस्तकांची यादी तयार करा। मोबाईलमध्ये किंवा कागदावर तुम्हाला कोणती पुस्तकं वाचायची आहेत त्यांची यादी तयार करून ठेवा। हातातलं पुस्तक संपण्याआधी दुसरं पुस्तक तयार ठेवा। असं जर केलं नाही तर तुमची वाचनाची सवय मोडू शकते। 4. पुस्तक आवडलं नाही तर ते सोडून द्या। पुस्तक आवडलं नाही तर अर्ध्यावर सोडून देण्यात काहीच गैर नाहीये। यादीमधलं पुढचं पुस्तक हाती घ्या। कदाचित अर्ध्यावर सोडलेलं पुस्तक तुम्हाला नंतर कधीतरी वाचावंसं वाटेल। प्रत्येक पुस्तक पूर्ण वाचावं असा काही नियम नाहीये, कारण बळजबरीने एखादं पुस्तक वाचलं तर त्या वाचनातील रस देखील निघून जाऊ शकतो। 5. बुक क्लबचे सभासद व्हा। बुक क्लबचे सभासद झाल्याने भरपूर फायदे होऊ शकतात। समविचारी लोकांबरोबर आपली मैत्री होते, नवीन पुस्तकांची माहिती मिळते, एकमेकांना आवडणाऱ्या पुस्तकांविषयी चर्चा करता येते। तसंच क्लबमुळे तुम्ही वाचलेल्या पुस्तकांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळतात, त्यामुळे त्या पुस्तकाबद्दल अजून जाणून घ्यायची संधी मिळते। 6. ऑडिओ पुस्तकांचा पर्याय। एका महिन्यासाठी मोबाईलमधील गाणी बदलून त्यात ऑडिओ बुक्स भरा। ते तुम्ही कारमध्ये, लोकलमध्ये, एसटी, बसमध्ये, रिक्षात जाताना, अगदी टॉयलेटमध्ये सुद्धा जाताना ऐकू शकता। 7. स्वतःला एक टार्गेट द्या। तुमचा सरासरी वाचण्याचा स्पीड मोजा आणि दर दिवशी किंवा आठवड्याला ठराविक पानं वाचण्याचं टार्गेट ठेवा। जर हे तुम्हाला कठीण वाटत असेल तर एका महिन्यात किंवा वर्षभरात ठराविक पुस्तकं पूर्ण करण्याचे टार्गेट ठरवून घ्या। 8. पुस्तकातल्या चांगल्या प्रसंगाला वाचन थांबवा। टीव्ही मालिकेतला एखादा प्रसंग इंटरेस्टिंग पॉइंटला आला की मालिकेचा भाग थांबवला जातो। हे जरी आपल्याला आवडत नसलं तरी असं केल्याने प्रेक्षक हमखास पुढचा भाग नक्कीच पाहतात। हेच तुम्ही तुमच्या पुस्तकाबाबतीतही करू शकता। इंटरेस्टिंग पॉइंटला पुस्तक वाचन थांबवलं तर पुढील पुस्तक वाचण्याची ओढ लागते। 9. आवडणारेच विषय निवडा। पुस्तक वाचण्याची सुरुवात करायची असेल तर थेट बोजड विषयांना हात न घालता आधी हलकी फुलकी पुस्तकं वाचण्याला प्राधान्य द्या। या टिप्स नक्की अवलंबून पहा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेट्ससाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।